कष्टविती परोपकारे. म्हणून महाराज म्हणतात त्यांचा महिमा वर्णन करता येत नाही. काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. संतांचा महिमा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. विठाला विठाला म्हणून आमच्या ब्रह्मीभूत ब्रह्मलीन नथुरामजी बाबासारखे संत म्हणजे झाले बहु होतील बहु, परंतु या समहा आमच्या नथुराम बाबासारखे संत फार दुर्मिळ त्या ठिकाणी जगामध्ये येत असतात. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी मार्ग अनुसरला आणि आपल्या सर्वांना मार्ग दाखवला आणि सगळ्यांचं त्या ठिकाणी कल्याण झालं. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये बाबा आले त्यांचं कल्याण झालं. विठाला विठाला बाबांबरोबर या 9-10 वर्षामध्ये घोडके पिंपरी ते पैठण, घोडके पिंपरी ते पंढरपूर या वारीमध्ये जाण्याचा योग आला. ज्या ज्या गावामध्ये आमची दिंडी त्या ठिकाणी आपली दिंडी गेली त्या त्या ठिकाणी अनेक लोकांचा संपर्क झाला आणि बाबाबद्दल बोलत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडा त्या ठिकाणी आपोआप ओल्या व्हायच्या आणि त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा येण्यापूर्वीची आमची अवस्था माझीच नाही, माझ्या कुटुंबाचीच नाही, तर बाबा आमच्या गावात येण्यापूर्वी आमचं गाव आणि बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झाल्यानंतर आमच्या गावाची अवस्था आमूलाग्र त्या ठिकाणी बदल झालेला आहे आणि आपली गावं सुद्धा त्याला अपवाद नाहीत. मग ते घोडके पिंपरी असो किंवा जोगवाडा असो किंवा ज्या ज्या गावांना भेटी दिल्या त्या त्या गावामध्ये आमूलाग्र बदल झाला. अनेक माणसं त्या ठिकाणी सन्मान करायला लागली. हा मार्ग दावून गेल्या मार्ग दावून गेले आधी, दावून गेले आधी दयानिधी संत, संत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत, दयानिधी संत दयानिधी गेले आधी दयानिधी संत ते ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये बाबा आले त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र त्या ठिकाणी बदल झालाय. म्हणून अशा प्रकारचे संत केवळ जगाच्या उपकारार्थी या ठिकाणी येत असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे आमचे ब्रह्मीभूत ब्रह्मलीन नथुरामजी बाबा केहाळकर. आपल्यावरच विश्वास बसत नाही की बाबांना जाऊन आपल्यातून जाऊन देहरूपानं 11 वर्ष पूर्ण झाली. काही काहींना असं वाटतं बाबा आमच्या जवळच आहेत. 11 वर्ष झाले असा कोणाचाच त्या ठिकाणी विश्वास बसत नाही, परंतु 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारचे संत अप्रतिम ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केलं आणि आपल्याला एक नवा त्या ठिकाणी उमंग, नवा उत्साह, नवा मार्ग दाखवलेला आहे आणि आपलं कल्याण केलेलं आहे. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजच म्हणतात गेले दिगंबरा ईश्वर विभूती, गेले दिगंबरा गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजे, राहिल्या त्या कीर्ती जगमाजे, वैराग्याच्या गोष्टी
ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या आता सुद्धा सांगितल्या जातात वैराग्य काय आहे परंतु महाराज म्हणतात वैराग्याच्या गोष्टी सांगितल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही आता नथुराम बाबासारखं कोणी होणं नाही आता ऐसे कोणी होणे नाही बाबासारखे आता होणे नाही खूप खूप त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना बाबांचा खूप संपर्क सहवास लाभलेला आहे त्यांना केवळ बाबाचं नाव काढलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण तसे कार्यच बाबांचं होतं म्हणून आजच्या या दिवशी प्रत्येकाला बाबाचं स्मरण होणं आणि साहजिक त्या ठिकाणी आहे विठाला विठाला बाबांच्या थोरवीबद्दल बाबांच्या महतीबद्दल बाबांच्या सामर्थ्याबद्दल मी आपल्या पुढे बोलू नये त्याचं कारण असं आहे की माझ्यापेक्षा जास्त सहवास आपल्याला लाभलेला आहे घोडके पिंपरी गाव असो जोगवाडा गाव असो बाबा असो आपण सर्वजण आहात मी तर फक्त उन्हपुरं बाबांना पाहतो मी 1995 पासून त्यांचे कीर्तन ऐकत होतो 1995 पासून परंतु समजत नव्हतं परंतु 2011च्या नंतर बाबा मला समजले आणि समजल्यानंतर 2 वर्षातच बाबाने त्या ठिकाणी ध्येय ठेवला परंतु तुम्ही मात्र किती सहवास त्या ठिकाणी किती काळ बाबा बरोबर राहिले म्हणून बाबाची थोडी मी काय तुमच्या पुढे वर्णन करावे तुम्हाला बाबांच्या चमत्काराबद्दल थोडीबद्दल त्या ठिकाणी पूर्ण माहित आहे आणि म्हणून केवळ मी आपल्या पुढे बाबांचे चरित्र त्या ठिकाणी सांगणार नाही कारण माझ्यापेक्षा चरित्र आपल्याला माहिती आहे विठाला विठाला आणि बाबांनी एकदा मस्तकावर हात ठेवला कामच झालं धरितील हाती संत कृपावंत धरितील हाती संत कृपावंत पाळी रघुनाथ लळा त्यांचा पाळी रघुनाथ लळा त्यांचा अनेक त्या ठिकाणी प्रसंग सांगतात ज्यांनी बाबांनी ज्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला त्यांचं कल्याण त्या ठिकाणी झालेलं आहे विठाला विठाला बाबांनी कोणाचं भविष्य सांगितलं नाही एक वाक्य पण बाबांनी कोणाचं भविष्य सांगितलं नाही परंतु ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचं भविष्य बदलल्याशिवाय राहिले नाही विठाला विठाला म्हणून ही सामर्थ्य त्या ठिकाणी लोकांनी ओळखलं होतं बाबांनी सहज का होईना डोक्यावर हात ठेवला त्यांचं कल्याण त्या ठिकाणी झालं म्हणून ज्या ज्या ठिकाणी बाबा जायचे कीर्तनावर ज्या ज्या ठिकाणी बाबा जायचे दर्शनासाठी रांगा लागायच्या लोक घंटा थांबून त्या ठिकाणी रांगा लावायचे कारण त्यांचा तसा महिमा त्या ठिकाणी होता बाबा जाणून बुजून कोणाला आशीर्वाद देत नव्हते ही गोष्ट आणि संतांचं वैशिष्ट्यचे महाराज जाणून बुजून कोणाला आशीर्वाद द्यायचा नाही तुमचं लग्न होईल तुम्हाला नोकरी लागेल आता ते जाणून बुजून आशीर्वाद देतात आणि ते आशीर्वाद कसे आपल्याला माहिती परंतु बाबांनी जाणून बुजून कोणाला आशीर्वाद द्यायला नाही परंतु अध्यक्ष सांगतात बाबांनी सुद्धा सांगितले की सहज बाबाच्या तोंडातून शब्द गेला की तो खरा झाल्याशिवाय राहिला नाही विठाला विठाला परभणीमध्ये बाबांनी आम्हाला एका घरी नेलं रमेशजी बाबांनी परभणीमध्ये पंढरपुरातून आलो तर आम्ही चव्हाण सरला माहिती खोंबरे पाटलाला सुद्धा माहिती रात्री 12-1 वाजता आम्हाला पंढरपूरहून यायला 1 वाजला परभणीला
आणि परभणला 1 वाजल्यानंतर मग कुठं जायचं आरामाला, कारण एसटी नाही. बाबा म्हणले चिंता करू नका. एका ठिकाणी फोन केला, म्हणले आम्ही असं 2-3 जण उतरलोत, पंढरपूरून आलो, आम्हाला एक सकाळपर्यंत थांबायचंय, सकाळी आम्ही जाऊ म्हणले. तो माणूस गाडी घेऊन आला आणि गाडी घेऊन आल्यानंतर एक छोटासा प्रसंग सांगाल तुम्हाला, सत्य, कारण बाबा संग होते माझ्या. या ठिकाणी खोटं बोलणार नाही आहे की नाही, आणि इथं खोटं बोलता येणार नाही, आणि मला तर खोटं बोलता येत नाही आहे की नाही. खोटं जाणून बुजून बोलता येत नाही खोटं. एकदा दुकानात मी माझी पत्नी दुकानात गेलो, बंडू भाऊ, एका दुकानात गेलो तर आमच्या बायकोला साडी घ्यायची होती. आता दुकानात गेल्यानंतर पहा, त्या माणसानं खूप साड्या दाखवल्या. साड्या दाखवल्यानंतर आमच्या बायको सहज म्हणली त्याला, म्हणजे हे पहा किंमत बरोबर लावा, कारण 5-6 वर्षापासून मी तुमच्या दुकानात येते. ते माणूस हसू लागला, म्हणला बाई तुम्ही 5-6 वर्षापासून माझ्या दुकानात येतात, पण दुकानाचं उद्घाटन 1 महिन्यापूर्वी झालं म्हणे. आता तुम्ही 5-6 वर्ष कुठं जात होता काय माहिती. आता खोटे बी बोलता आलं पाहिजे की नाही, तसं मला सुद्धा खोटं बोलता येत नाही. बोललं तर लगेच उघडं पडलं, विठाला विठाला. एक वाजता आम्हाला एक माणूस न्यायला आला, खूप लांब त्या ठिकाणी आम्हाला घरी घेऊन गेला. आणि घरी गेल्यानंतर बाबांनी त्याची गोष्ट मला सांगितली की म्हणजे यांचा मुलगा जो 10वीला नापास झाला तो सहज बाबांच्या दर्शनाला. छोटा प्रसंग बरं का महाराज, काय नाव म्हणजे शतानंद महाराज, लेच अवघड नाव आहे पण चांगले. अच्छा, शतानंद 1-2 नाही 100. इतका आनंद मला काय, इतक्याला झाला पाहिजे वा, इथं आनंद आला. विठाला विठाला. बाबा आहे का त्यांच्या घरी आले. आता अध्यक्षाला काय सांगा मी आता, पण तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक ऐकले, हे माझं भाग्य आहे. आता तुम्ही ऐकले म्हणजे, आता ज्याने आयुष्य बाबा बरोबर ते माझं ऐकलेत म्हणजे, पण बाबाचं सांगायला म्हणून ऐकले, दुसरं सांगितलं ते म्हणायचं हो गुरुजी हा काही सांगू नका, त्याला पावर आहे. तिथं गेल्यानंतर तो मुलगा सहज दर्शनाला आला. 10वीला नापास झालेला मुलगा बाबाच्या दर्शनाला आला. आणि बाबाचं म्हणजे काय, बाबांना आशीर्वाद द्यायला म्हणले डॉक्टर होशील. काय डॉक्टर होशील म्हणले. आता त्या मुलाच्या वडिलाला हसू आलं, त्या मुलगा हसू आला. म्हणले काय झालं बाबा, म्हणले काय झालं, म्हणले बाबा तुम्ही डॉक्टर होशील म्हणतात, पण ते 10वीला नापास झाला म्हणजे ते पासच होईल तर डॉक्टर का होता. डॉक्टर व्हायला किती महत प्रयास करावा लागतात आपल्याला माहिती आहे, कारण मला सुद्धा डॉक्टर व्हायचं होतं. 2 मार्कावरून गेलो मास्टर झालो आहे की नाही. 85 मार्क पडले, 87ला MBBS बंद झालं, कटला आमचा नंबर. मग डॉक्टर होणं एवढं अवघड आहे. आणि बाबा तुम्ही सांगितलं की हा डॉक्टर म्हणले कसं शक्य आहे, म्हणले ते मला माहित नाही. बाबा काय म्हणले, मला ते माहित नाही, पण हे डॉक्टर झाला पाहिजे. आज तुम्ही जर परभणीला गेले तर तो मुलगा डॉक्टर आहे. हा चमत्कार आहे. विठाला विठाला विठाला. बाबांच्या बोलण्याचं महाराज म्हणतात, प्रमाण महाराज सहज बोलणे, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सहज बोलणे हित उपदेश,
करोनी सायास शिकविती. सहज बोलण्यामधून, बाबांच्या सहज बोलण्यामधून त्या गोष्टी व्हायच्या. जाणून बुजून अजिबात नाही. आणि संतांचं वैशिष्ट्य जाणून बुजून व्यावहारिक बाबतीमध्ये ते आशीर्वाद देत नसतात. आणि जर त्यांनी जर दिलाच तर तो सत्य झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. हा बाबांचा त्या ठिकाणी महिमा आहे. आणि सध्याच्या काळामध्ये महाराज, सध्याच्या काळामध्ये परिस्थिती फार विपरीत त्या ठिकाणी झालेली आहे. आता जाणून बुजून भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो. जाणून बुजून भविष्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्या भविष्याचं काही खरं नाही. एका ठिकाणी अध्यक्ष मी गेलो. एका ठिकाणी गेल्यानंतर एक बाई होत्या. त्या बाईनं सांगितलं म्हणले, महाराज आमच्या मुलाचं लग्न होत नाही, तुम्ही काहीतरी उपाय सांगा. मला तर काय उपाय सांगावा, प्रत्येक गावामध्ये असे प्रश्न. म्हणलं याच्यावर काय उपाय सांगावा. मुलाचं लग्न होतं त्याला आता आपल्याला कळतं होय. आता आपल्यालाच कळलं तर त्या दुसऱ्या मुलाचं लग्न होण्याचं काय आपल्याला कळलं. पण ती बाई म्हणली नाही नाही तुम्ही महाराज आहेत. म्हणलं हो महाराज आहे हो बा, पण हे कळत नाही. नाही म्हणले तुम्हाला कळत नाही म्हणजे तुम्ही महाराज कसे आहेत, तुम्हाला कळत. बरं म्हणलं काय हरकत नाही. म्हणलं तुम्ही काय करा, मुलाची कुंडली आणा. म्हणलं तुम्हाला सांगतो बाबा. आता काय करा, बळत आग्रह. म्हणलं त्या बाईनं आणलंय पुस्तक, आणलंय ते पुस्तक वाचलं मी. आणि पुस्तक वाचल्यानंतर त्या म्हणलं बाई म्हणलं तुमच्या नवऱ्याचं नाव संपतराव आहे. म्हणले महाराज एकदम बरोबर आहे. म्हणले तुम्हाला 2 मुलं आहेत. बाई म्हणली एकदम खरंय महाराज, तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे. म्हणलं म्हणली बाबा तुम्हाला लयच कळत आहे. म्हणलं लहान्या मुलाचं लग्न राहिलं. म्हणले हो. म्हणले महाराज तुम्ही पण एवढं खटाखटा सांगाल तुम्ही कळत नाही म्हणते, तुम्हाला एवढं कसं माहिती आहे. मी म्हणलं बाई तुम्ही कुंडली नाही, हे राशन कार्ड आणलं. म्हणलं तुम्ही त्याच्यावर नाव वाचून दाखवले मी तुम्हाला. राशन कार्ड आणलं काय सगळं तुम्हाला माहीत झालं. त्या बाईला वाटलं यायला लयच कळत आहे. आता मला माती डोंबलं कळत होय, मो मलाच कळत नाही. विठाला विठाला एका गावात बदली झाली माझी, लिपणे पाटील बदली झाली. तिथं कळालं की बाबा हे महाराज आहेत, कीर्तनकार आहेत. लगे योगायोगाने त्या दिवशी सकाळी 9 वाजता त्याची तर बोरची गाडी आली, बोर घेणारी. म्हणले महाराज आहेत, म्हणले यायला विचारा. म्हणले कुठं बोर घ्यायचा. एक जण शाळेमध्ये बोलावले. म्हणले गुरुजी म्हणले बोर घ्यायचा. म्हणले एका माणसाला तुम्हाला बोलिले पाणी सांगायला. आता पाणी मला कळतं होय, आता काही अवघड. पण ते लोक म्हणले नाही नाही आमच्यावर तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पाणी सांगा म्हणले. आता एवढा विश्वास म्हणलं मी म्हणलं पहा प्रयत्न करून काय करता. त्यानं मला शेतामध्ये नेलं. म्हणले महाराज हे 2 एकर आपलंच शेत आहे. म्हणले इथं कुठं पाणी लागतं ते सांगा. आता म्हणलं काय करावं काय करावं. मग काय केलं मी त्या शेतामध्ये गेलो, थोडं पळालो, एका ठिकाणी पळलो खाली. म्हणलं इथंच पाणी आहे. म्हणले महाराज इकडे नाही जमायचं का. मला अजिबात नाही, मला कळत. तुम्हाला कळतं का मला कळत. म्हणले नाही नाही महाराज तुम्हालाच कळत. म्हणलं इथं बोर घ्या. आणि केला बोर सुरू. पण म्हणले महाराज पाणी लागूच तर इथं थांबा. म्हणलं आली का पंचायत. म्हणलं सांगून जातो म्हणलं घरी मी. म्हणले तसं नाही, पाणी लागूच तर इथं थांबा. आता म्हणलं काय खरं नाही बाबाला. पाणी लागलं तर बरं योगायोग 300 फूट निव्वळ धुरडा निघाला. 300 फूट निव्वळ त्या ठिकाणी धुरडा निघाला. 400 फूट झालं काही पाणी येणे वय येणे. मी एक नाटक केलं, मोबाईल खिशातून काढा. आजकाल मोबाईल लय मस्त आहे बरं का. कुठं तुम्ही सभेमध्ये कुठं मीटिंग मध्ये कुठं बसा, काय ना तुम्हाला जर कंटाळा तर मोबाईल करायचा, असं करायचा, निघून जा. लोक म्हणत नाही नाही त्याला अर्जंट फोन आला. आता कसा डोंबल्याचा अर्जंट फोन आला त्याला काय. तसं मी बी काय केलं मग म्हणलं याचा आपण ॲडव्हान्टेजच घ्यावा. मी काढा मोबाईल आणि तिकडे गेलो. पण लोकांचं लक्ष होतं. म्हणले महाराज चालेल बरं का. आणि मी पण 450 फूट झालं पाणी लागलं नाही. मी आपला लांब 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 चाललो. आणि लांब गेल्यानंतर 2 माणसं लागले माझ्या मागं पळायला. मला आता काय करणार हे म्हणलं आपल्याला हाणतेत. आणि मग ते मागं पळाले, मी पुढं पळालो, मागं पळालो, मी पुढं पळालो. पण जवळ आलं म्हणलं ओ महाराज अहो लयच मोठं पाणी लागलंय. मी थांबलो. पाणी लागलं म्हणले थांबलो मी. आणि ते जोड आले म्हणले महाराज. ते 2 जण पाया पडले. म्हणले महाराज का सांगा अहो लयत म्हणले पास पाणी लागले नदीपर्यंत. म्हणले लोंढा गेला एवढं पाणी लागलं. मी पळतच आलो पुन्हा. आणि संध्याकाळी महाराज त्यांनी मला 5000 दिले ना. तेव्हापासून मी पाणी सांगलो पहा. विठाला विठाला. अजिबात त्या ठिकाणी काय नाही. भविष्य काय खरं नाही. या हातावर कोणाचं भविष्य नाही. मला सांगा ज्यांच्या हात आहेत त्यांचं भविष्य, ज्यांच्या हात आहेत त्यांचं भविष्य. ज्याला हात नाही त्यांचं भविष्य नाही का. ज्याला हातात नाही त्यांना भविष्य नाही का. मग त्याचं कसं.
अजिबात हातावर नाही, कोणाला भविष्य कळत नाही, काय नाही. संतांना त्या ठिकाणी सगळं कळतं, संतांना सगळं भविष्य कळतं. आणि म्हणून आपण संतांकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि जे संतांकडे गेले आणि संतांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, त्यांचं भविष्य या ठिकाणी बदलून गेलं. विठाला विठाला. म्हणून भविष्य बदलणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. बाकीच्या गोष्टींना आपलं भविष्य बदलणार नाही. भविष्य बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, महाराजांना माहित आहे. आम्ही संतांजवळ राहिलो, देवाचं चिंतन केलं, संतांच्या सामर्थ्यानं आमचं भविष्य बदलू शकतं, देवाच्या नावानं त्या ठिकाणी भविष्य बदलू शकतं. म्हणून आपण देवाची त्या ठिकाणी आठवण काढावी, देवाचं स्मरण करावं. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी जे दान मागितले ते देवाची आठवण व्हावी हेच मागितले. अभंगाच्या सुंदर त्या ठिकाणी जुनी चाल म्हणली. महाराजासाठी एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आम्ही टाळ्या वाजवायचं काय होय, तुम्ही नाही वाजवायचं काय? आम्ही गावे तुम्ही काही न म्हणावे, ऐसे तो सांगितले नाही देवे. सगळ्यांनी टाळ्या वाजून भजन करायचं. विठाला विठाला. महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा. बरं, विसर झाल्यावर काय होतंय मग? विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाने 84च्या, पचतील खाने 84च्या. जे विसरले त्यांना 84च्या खाणी पचावं लागतात. मग महाराज म्हणतात लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येऊनी बेडसी संदेह थोरा, ओळसा थोर माया जाणी. मग मात्र लक्ष 84च्या फेऱ्यामध्ये आपल्याला पडावं लागतं. कधी विसर पडला तर. म्हणून महाराजांना हे माहित आहे. म्हणून महाराज म्हणतात तुझा विसर न व्हावा. विसर न व्हावा का आठव व्हावा? तर महाराज म्हणतात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांना देवाचा विसरच सतत त्या ठिकाणी ते आठवून स्मरणात देव त्यांच्या असतो. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. सतत जागृती, स्वप्नी, सुसुप्ती तिन्ही अवस्थांमध्ये ज्यांचं स्मरण असतं ते तुकाराम महाराज म्हणतात मला विस्मरण त्या ठिकाणी होऊ नये आणि आठवण त्यांची व्हावी किंवा विसर पडू नये.
सांगण्याचं तात्पर्य म्हणजे महाराज विसरतच नाहीत. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, अशा प्रकारची अवस्था असणारे महाराज म्हणतात देवाचं विस्मरण मला झालं नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, अंगी खेळे दैवत, अंगी खेळे दैवत. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, अंगी खेळे दैवत, अंगी रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. आपल्याला मात्र 2-2 दिवस देवाची आठवण येत नाही, परंतु गोकुळामध्ये गवळणींना क्षणभर सुद्धा त्यांचा विरह किंवा विस्मरण सहन होत नाही. गवळणीच्या त्या सोडून यशोदा मातांना सुद्धा एका क्षणाचा त्या ठिकाणी देवाचा विसर पडला आणि त्यांची अवस्था तगमग त्या ठिकाणी अवस्था झाली. आणि मग यशोदा माता म्हणतात माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का. कुणीतरी सांगा गे, कुणीतरी सांगा गे, सांगा गे माझा, माझा कृष्ण देखिला माझा कृष्ण देखिला का, कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखिला का. हाती घेऊन या फुलं अंगणी रांगत आले मुलं. लहानसं बाळ 5 वर्षाचं बाळ हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल. एवढ्यामध्ये यशोदा मातेला आणि तो डोळ्यावर झालेला आहे. आणि त्यावेळेस यशोदा माता काय करीत होत्या, होते सारवीत मी चूल, मी चूल सारीत होते. अर्थात माझ्या स्वतःच्या कामामध्ये दंग होते. चूल सारीत होते म्हणजे व्यवहारामध्ये लीन होते, बाकीच्या व्यवहारिक गोष्टीमध्ये माझं मन रंगलं होतं. होते सारवीत मी चूल, एवढ्या वेळामध्ये कैसी भूल पडीयली. आणि मग मात्र त्यांची तगमग अवस्था होऊन महाराज यशोदा माता म्हणतात माझा कृष्ण देखिला, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का, माझा कृष्ण देखिला का. कारण दररोजच्या जीवनामध्ये आपलं व्यावहारिक काम करीत असताना सर्व गवळणी त्यांचं चित्त त्यांचं ध्यान केवळ कृष्णाकडे त्या ठिकाणी होतं. कोणतंही काम त्यांनी करू द्या, व्यवहारात काम करताना त्या दिसायच्या, काम करताना व्यवहारामध्ये दिसायच्या, परंतु परमार्थामध्ये असायच्या. आणि सध्याची परिस्थिती महाराज त्याच्या उलट आहे. परमार्थामध्ये दिसतात परंतु व्यवहार करतात, हा फरक त्या ठिकाणी दाखवलेला आहे. व्यवहारामध्ये दिसतात परंतु परमार्थामध्ये असतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये परमार्थामध्ये दिसतात परंतु व्यवहार त्या ठिकाणी करतात. म्हणून हा फरक त्या ठिकाणी आहे. गोकुळातल्या गवळणीचं जर आपण उदाहरण त्या ठिकाणी पाहिलं तर महाराज म्हणतात त्या कर्ताला व्यवहार दिसतात परंतु त्यांच्या ध्यानी मनी वेधले मन, वेधले मन तयाची जोडी, तयाची जोडी.
क्षणभर नावी थांबे विठ्ठल रुक्मिणी क्षणभर क्षणभर नावी थांबे विठ्ठल रुक्मिणी वेदले व मन तयाची गुरु वेदले व मन तयाची गुरु वेदले व मन तयाची गुरु वेदले व मन वेधले व मन तयाची गुणे वेधले व मन तयाची गुणे त्यांचं मन सर्व कृष्ण चिंतनानं व्यापून गेलेलं आहे. त्या दिसतात काम करताना, परंतु महाराज म्हणतात त्यांचं मन सर्व आणि कृष्णाप्रती लागलेलं आहे. एका ठिकाणी सुंदर वर्णन केलेले आहे. राधा गवळण करीते मंथन राधा गवळण करीते मंथन मनात हरीचे अविरत चिंतन मनात हरीचे अविरत चिंतन. इथं मात्र आपण नामस्मरण करत असताना आपल्या दुसरंच काहीतरी डोळ्यापुढे येतं. म्हणून हा फरक त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आहे. महाराज म्हणतात त्यांच्या चित्तामध्ये केवळ श्रीकृष्ण ध्यान आहे, केवळ रामजप आहे आणि आपल्या मनामध्ये आपण करताना दिसतो, परंतु आपलं 100% योगदान त्या ठिकाणी नसतं. आणि म्हणून हे योगदान जर असलं तर देव आपला अंकित दास त्या ठिकाणी होतो आणि संतांनी तेच केलेलं आहे. एका जनार्दनी महाराज म्हणतात देव त्यांचा अंकित दास होय. विठाला विठाला या जीवनामध्ये महाराज म्हणतात देवाचं स्मरण जर मला नाही झालं, देवाची सतत आठवण झाली, देवाचं नामस्मरण माझ्या मुखामध्ये जर राहिलं, बाकीचं काहीच मागण्याची माझ्याकडे गरज राहत नाही हे संतांना माहीत आहे. म्हणून महाराज म्हणतात हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा देवा हेची दान दे गा देवा तुझा विसरल व्हावा तुझा विसरल व्हावा आपण सर्व परमार्थातील जाणकार मंडळी आहेत, माझ्या समोर बसलेत, अधिकार संपन्न आपण सर्व आहात. आपण सर्व जाणतात या अभंगावर हेची दान देगा या अभंगावर आपण हजारो नव्हे लाखो कीर्तन ऐकले असतील आणि आपल्या संतांचा नियम माहीत आहे, संत माहीत आहेत. संत कधीही काही मागत नाही.
किंवा संत स्वतः तर मागत नाहीतच, परंतु त्यांनी मागण्याला विरोध केलेला आहे. केवळ संतच नाही तर ग्रंथानं, वेदानं, उपनिषदानं आणि संतांनं चारही जणांनी मागणीला विरोध केलेला आहे. परंतु महाराज मागणीला विरोध केला ही गोष्ट जरी बरोबर असली तरी मागितल्याशिवाय पर्याय नाही. परंतु मागायचं काय हा विषय मात्र महत्वाचा आहे. विठाला विठाला आणि माणसाचा स्वभाव बोलण्यावरून कळतो. माणूस जाणी जे, झाड जाणी जे आणि भोग्य जाणी जे केले पूर्वजन्मीचे. हा सांगा जाण तुम्ही कुंभरे पाटील, म्हणजे मला नाही आले म्हणजे अवघड होईल ना. माणसाचा स्वभाव बोलल्यावरून कळतो आहे की नाही, किती ज्ञानी आहे काय आहे काय त्याचं बोलण्यावरून त्या ठिकाणी कळतं. तसं माणसाचा स्वभाव मागण्यावरून कळतो. आणि संत आहे का सामान्य व्यक्ती आहे एकाच गोष्टीने कळतो, तो मागतो काय याच्यावर तो संत आहे का साधारण मनुष्य आहे हे त्याच्या मागण्यावरून त्या ठिकाणी कळतं. आणि आपल्याला माहिती आहे व्यवहारातल्या माणसाला जर म्हणलं देव प्रसन्न झाला, देव होणार नाही प्रसन्न. पण जर देव प्रसन्न झाला आणि व्यवहारातल्या माणसाला जर म्हणलं मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग काय मागायचं, माणूस काय मागन, काय मागन महाराज माणूस ग्रही व्हावे बरोबर अन्नमान वाढावे संताने, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य, वाढावे संताने, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य. वाढावे संताने, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य, ग्रही व्हावे धन धान्य. शेवटी सगळ्यांनी मिळून आणलंच. मला आठवण गेलं म्हणून तुमच्या सोपीला तर तुम्ही अडकले का असं म्हणलं फजिती होईल ना आपली. ग्रही व्हावे धनधान्य, वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे ख्यावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसार. संसारी. ल्यावे ख्यावे बरे असावे सदैव हेची करी हाव संसारी. आणि आपल्याला काय देवाकडे गेल्यानंतर माणूस काय मागतो हेच त्या ठिकाणी मागतो. आणि असं समजायचं गीतेश आहे, देवाला व्यवहारातलं मागितलं की समजायचा हा साधारण व्यक्ती आहे. संत विठाला विठाला विठाला. एक खूप मोठा एक माणूस परमार्थ करणारा माणूस एकदा म्हणला महाराज मला बालाजीला जावंच लागते. सत्य गोष्टी पाटील मुंडे महाराज बालाजीला जावंच लागते. म्हणलं वाह तुम्हाला एवढी देवाची कसं काय ओढ लागली, बालाजीला जावंच लागतं. ते म्हणले काय करावं बालाजीला जावंच लागतं. तुम्ही लयच मोठे देवाचे भक्त आहेत म्हणलं, बालाजीचे लयच भक्त आहेत, जावंच लागतं. ते मला जावंच लागतं, देवाचा भक्तच मी मोठा आहे. म्हणलं जाण्याचं कारण काय, ते मला जावंच लागतं. त्याचं कारण असं आहे 2 महिने झाले पैसे आले पण हातावर टिकत नाही म्हणून देवाकडे जावं लागते. आता हे कोणता भक्त आहे, आता हे कशासाठी चालला बालाजीला, काय काय नियमच आहेत म्हणून दरवर्षी न चुकता काही काम असो पण बालाजीला जातात. पण ध्येय काय आहे, पैसा हातात टिकावा. आणि हे पैसा हातात टिकावा या कारणासाठी तुम्ही गेले, हे भक्ताचं लक्षण नाही. विठाला विठाला विठाला. कबीरदासजीने एक सुंदर वाक्य म्हणलेले पहा, ही या साधारण भक्ताच्या बाबतीत लागू पडते. ऐसी दुनिया भई दीवानी, ऐसी दुनिया भई दीवानी, भक्ति भाव नहीं बुझे, कोई आवे तो बेटा मांगे यही गुसाई दीजे, कोई आवे तो बेटा मांगे यही गुसाई दीजे, कोई आवे दुख का
ऐसी दुनिया भई दीवानी, भक्ति भाव नहीं बुझे, कोई आवे तो बेटा मांगे, यही गुसाई दीजे. महाराज 10 वर्ष झाली माझ्या मुलाचं लग्न होऊन, त्यांना मुलबाळ नाही. काय दक्षिणा घ्यायची ते घ्या, 9-10 नारळ फोडतो तुमच्या पायावर, पण आम्हाला नातू झाला पाहिजे. कबीरदास महाराज म्हणतात माझ्याकडे भक्त येतात ह्या आशा. कोणी येतात महाराज 1 कोटी रुपये तुम्हाला देतो, पण यायचं दुःख न बंद करा, यायचं दुःखातून यांना मुक्त करा, दुःख से मुक्ती दो महाराज. अशा प्रकारचे येतात. महाराज म्हणतात हे जे काही भक्त आहेत हे फक्त भक्त आहेत, परंतु हे साधू नाहीत, संत नाहीत. महाराज म्हणतात संत साधू जे असतात ते देवाकडं मागतात, परंतु व्यवहारातलं मागत नाहीत. विठाला विठाला. आता हे जे वाक्य आहे हे आपल्या बाबाशी तुलना करून पहा. कम्पेअर दी सेंटेन्स विथ आवर बाबा. आपल्या बाबाशी हे वाक्य करून पहा. आता मी स्वतः पाहिले नाही, परंतु बाबा सांगतात आणि सर्व आपल्या गावातली मंडळी सुद्धा सांगतात की बाबांना साहेबांनी अनेक वेळा सांगितलं की बाबा म्हणले ही गाडी तुम्हाला राहू द्या, ही गाडी तुम्हाला घ्या, परंतु त्यावेळेस बाबांनी काय उत्तर दिलं हे आपल्याला माहिती आहे. अनेकांनी बाबांना गाडी आणखी काही देण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी नम्रतेनं त्या ठिकाणी स्वीकार केला. म्हणले बाबा बापू ह्या सगळ्या गाड्या माझ्याच आहेत, ह्या सगळ्या गाड्या. आता हे मी सांगून हे तुम्ही पाहिलेले अनुभवले, मी तर फक्त तुमच्या मुखातून ऐकलेले, परंतु यांना म्हणतात साधू. कारण अनेकांनी खूप त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, पण विनम्र भावानं अगदी अनेस्ट त्या ठिकाणी पद्धतीने बाबांनी नकार दिला. म्हणले बाबा 1 गाडी घेऊन 2 गाड्या घेऊन मी गुंतून राहणार नाही, कारण ह्या सर्व गाड्या माझ्याच आहेत. यांना म्हणतात साधू. विठाला विठाला. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नामदेव महाराज त्यांचं वर्णन करतात की देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ. त्यांचा इतका दृढ विश्वास त्या ठिकाणी देवावर आहे. ते म्हणतात देवाला न मिळो खावया न वाढो संतान, परंतु परिहा नारायण कृपा करो. मला मुलबाळ नाही झालं तर हरकत नाही, माझं संतान माझं वंश त्या ठिकाणी थांबला तरी मला त्याची चिंता नाही, परंतु देवा फक्त तुमचं स्मरण माझ्या मनामध्ये राहा, हीच तुमच्याकडे माझी. तुझे पाय डोळा, तुझे पाय डोळा, रूपाचे झाड, चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे झाड, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे पाय डोळा, रूपाचे झाड, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तुम्हा मागतो निराकारा, तुम्हा मागतो निराकारा, तुम्हा मागतो निराकारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुझे, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्त
धरती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक मागतो मी दातारा उचित ते करा माझा भाव जाणूनी उचित ते करा माझा भाव जाणूनी अशा प्रकारची मागणी आणि देवाची आहे. महाराज म्हणतात एक मागणे ऋषिकेशी चित्त द्यावे ऐका सांगतो वचनासी मज अंतर तुझ्या चरणासी ऐशे करी मना येईल तो जन्म देई भलते कुळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही परंतु हृदयगुणी तुवा न जावे. याला म्हणतात साधकाची मागणी संतांची मागणी. ती सतत त्या ठिकाणी काय म्हणतात काय मी उद्धार पावेन काय मी उद्धार पावेन काय कृपा करुल नारायण काय कृपा करुल नारायण ऐसे सांगा संतोष ऐसे रूप संतोष समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. अशा प्रकारची मागणी देवाकडे या संतांची आहे म्हणून त्या ठिकाणी ते संत आहेत. संत मागतात देवाकडे नाम मोके संत नाम मोके संत संग दे मागण्याची एक एकी आहे आता नाममुखी संत संग देई. महाराज म्हणतात संतांनी देवाकडे काय मागितलं तर फक्त संतांचा संग मागितला आणि देवाचं नामस्मरण त्या ठिकाणी मागितलं. कारण त्यांना माहित आहे व्यवहारामध्ये आपल्याला काही प्राप्त झालं तरी ते सुखाला प्राप्त मात्र होत नाही. अनेक प्रमाण आपल्याला देत आहेत. करशी देवा विन आस अवघी होईल निराश तृष्णा पावसी बहुवस काय सांग कधी सुखासी आणि आपण मागतो कशासाठी सुखासाठी. आणि महाराज म्हणतात संसारामध्ये कितीही त्या ठिकाणी प्राप्त झालं तरी अंतिम सुख त्या ठिकाणी या संसारामध्ये नाही. नाही कोठे आलिया संसारी वाया हव भरी होऊ नका. काही तुम्ही जे जे मागितलं
कदाचित समजा ते प्राप्त झालं तरी पण अंतिम सुख नाही, अंतिम सुखाची प्राप्ती नाही. महाराज म्हणतात एक आहे एक नाही, अशा प्रकारची अवस्था होतात. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, थोडे थोडे सब दुखी. सगळे लोक त्या ठिकाणी दुखी म्हणतात, परंतु त्यामधून एकाचा उल्लेख केला तो सुखी आहे. तो कोणता? सुखी राम के दास. सर्व प्रकारचे दुखी आहेत, परंतु रामाचे दास, देवाचे सेवक, त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, ते सुखी आहेत असा उल्लेख करतात. म्हणून महाराज म्हणतात तुमचं स्मरण, तुमचं विस्मरण त्या ठिकाणी मला होऊ नये, तुमचा विसर न पडावा. विठाला विठाला कारण संसारामध्ये किती भेटलं तरी समाधान नाही, तृप्ती नाही, असं आपण पहिल्यापासून त्या ठिकाणी पाहतो. एक दुपारची वेळ आहे, एप्रिल महिन्यातली दुपार आहे, आणि त्या दुपारच्या वेळामध्ये शतानंद महाराज लक्ष देऊन ऐका बरं. दुपारच्या वेळेमध्ये बस स्टँडवर एक भिकारी अनवाणी पायानं भीक मागत आहे. चित्र डोळ्यासमोर आलं. दुपारची वेळ आहे, अनवाणी पायाने एक भिकारी त्या बस स्टँडवर भीक मागत आहे. आता भीक मध्ये त्याला काय देत असतील? 10 रुपया 2 रुपये त्या ठिकाणी देत असतील. परंतु एका सरदय माणसाला, दयावान माणसाला त्याची दया आली. म्हणजे अरे रे, केवढं ऊन त्या ठिकाणी 44 डिग्री ऊन आहे, आणि या उन्हामध्ये अनवाणी पायानं हा भिकारी भीक मागत आहे. त्याला दया आली. तर दया आल्यानंतर त्यानं जवळ बोलिलं त्याला, आणि जवळ बोलल्यानंतर त्याला सांगितलं की हे बघ, एवढ्या उन्हामध्ये तू भीक मागू नको. तो मला नाही साहेब, मला भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. मग तो एसटी मध्ये जायचा भीक मागायचा, एखाद्या जीपच्या बाजूला जायचा भीक मागायचा. पण तो एवढा श्रीमंत तो माणूस होता. त्या माणसानं सांगितलं की हे बघ म्हणले, तुला आता एक विमानात बक्षीस देतो मी, तुला. आता विमानाची किती कोटी किंमत आहे आपण काय विचारली नाही, कारण आपल्याला काय घ्यायचं नाही, आपण अजून काय ठरलेलं नाही घ्यायचं. पण किती पण कोटीमध्येच नक्की असेल. त्या भिकाऱ्याला त्या श्रीमंताला सांगितलं तुला विमानात बक्षीस देतो म्हणले मी एक. मग म्हणले तू काय करशील? आता भिकारी म्हणला, काय म्हणला असं भिकारी म्हणला विमान बक्षीस देताना म्हणला मी विमानामध्ये भीक मागन मला. आता एवढं इमानं देऊन जर भीक मागाचीच वेळ येणार असेल तर इमान देऊन तरी काय उपयोग? महाराज म्हणतात त्या भिकाऱ्याला किती जरी दिलं तर तिची मागायची आस कमी होत नाही, कारण संसारामध्ये किती दिलेलं कमीच असतं. विठाला विठाला एकदा सवय पडली त्या मागायची, आणि व्यवहारामध्ये माणसाला मागायची सवय पडली असं संत म्हणतात. मागायचीच स्वभाव झाला तो मागायचा. अशी जी दुपारची वेळ आहे, मी शाळेमध्ये होतो. दुपारी 12:30 वाजता एक भिकारी आमच्या शाळेपासून गावाकडे जावं लागला. असंच ऊन होतं. त्या भिकाऱ्याला मी बोलिलं. तो भिकारी शाळेच्या पुढे आला. त्याला म्हणलं हे बघ, या गावामध्ये फिरल्यानंतर तुला किती भीक भेटते? त्या भिकाऱ्याने सांगितलं साहेब, गावामध्ये फिरल्यानंतर मला साधारण 50-60 रुपये मला मिळतात, परंतु पूर्ण गावाला चक्कर मारावं लागते, वेळ द्यावा लागतो. लोक काही काही देत नाहीत, परंतु तटून बसावं लागतं तिथे. त्याच्यापासून ते हलवायचंच नाही परत, नाही काय काय पद्धत असते. असं नेलं बघू नये की त्याच्या पुढंच खळ 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 वाजते. माणसाला वाटतं तो जाव, पण ते जातच नाही. माणूस म्हणतो चिल्लर नाही, ते म्हणते किती चिल्लर पाहिजे तुम्हाला. आता याच्या पुढे जाऊन स्कॅनर लावण्यात काय काय भिकाऱ्यानं. चिल्लर नाही म्हणलं तर मग स्कॅनर तर असतं ना तुमच्याकडे. स्कॅनर मोबाईल मधलं स्कॅन करून पैसे द्यायचे. भिकाऱ्याचं स्कॅनर आहे. आता मुंबईच्या भिकाऱ्याकडे स्कॅनर पाहिले ना. असे काही फॉरवर्ड भिकारी त्या ठिकाणी. त्याला विचारलं तुला किती रुपये भेटतात? ते मला 50 ते 60 रुपये मला भेटतात. मला तिची दया आली. मी फार उदार नाही, पण त्याला म्हणलं हे बघ, तुला मी 60 रुपये देतो, पण तू गावात भीक मागायची नाही. ते म्हणला साहेब 60 रुपये तुम्ही दिला, मी कशाला गावात भीक मागन? काय गरज आहे म्हणलं, एका एवढा उन्हात फिरण्याची मला काय आवड आहे काय? तुम्ही 60 रुपये दिला, मी कशाला भीक मागन? म्हणलं हा, अजिबात पुढे जायचं नाही, इथं बसायचं आणि इथून परत जायचं, काय हरकत नाही म्हणलं. मी उदार होऊन त्याला 60 रुपये 50 आणि 10 रुपये दिले. भिकाऱ्याने घेतले, खिशामध्ये घातले आणि शाळेच्या पुढे झाडाखाली बसला.
मी आपल्या वर्गामध्ये गेलो, 5-10 मिनिटं झाले, इकडे तिकडे त्यानं पाहिलं आणि उठला आणि निघाला गावाकडे विद्यार्थ्याला पाठवलं. म्हणलं ते भिकाऱ्याला बोले, म्हणलं इकडे तर गावात चाललं पुन्हा भीक मागायला. तो भिकारी परत आला, मला काय साहेब, म्हणजे तू पुन्हा भीक मागायला चालला, तुला भीक मागू नये म्हणून मी 60 रुपये दिले आणि तू पुन्हा चालला. ते म्हणा नाही सहज मला मी दुकानावर चाललो, भीक मागत नाही, मला आता भीक कशाला वगैरे, मला 60 रुपये तुम्ही दिले, मला काय हरकत नाही. आणि तो गावात गेला दुकानात, आणि दुकानात गेल्यानंतर तिकडून तिकडं पुन्हा गावात सुरू केलं त्यानं भीक मागायला. रुपया वाढा, 2 रुपये वाढा, त्यानं सुरू केलं. आमचे पोरं गावात गेले, इंटरव्ह्यू मध्ये परत आले, म्हणले सर ते भिकारी पुन्हा गावात भीक मागायला. आता कशामुळे भीक मागायला, कारण मागणं हा त्याचा स्वभाव आहे की नाही, मागण्याचा स्वभाव आणि तसा जीवाचा त्या ठिकाणी मागणं स्वभाव आहे. पण महाराज म्हणतात तुम्ही मागा, काय हरकत नाही, मागायला हरकत नाही, पण काय मागा, असं मागायला हरकत नाही. खूप छान त्या ठिकाणी मागणी मागितली. ही मागणी आपण मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्याची सेवा, ही त्या ठिकाणी मागणी आपण मागावी. आणि म्हणून हा आदर्श संतांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. कारण संतांना माहीत आहे हे मागणारे आहे, परंतु मागत असताना त्यांची गल्लत होऊ नये, मागणी चुकीची होऊ नये, म्हणून संतांनी आदर्श ठेवला की मागायचं असेल तर देवाला हे मागा, आणि हे मागितलं आणि हे प्राप्त झालं, देवाने तुम्हाला दिलं, तर पुन्हा काहीच मागण्याची गरज पडणार नाही. विठोबा रखुमाई हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. महाराज म्हणतात गुण गायन आवडे हेची माझी सर्व जोडी. काय का फक्त देवा तुमचं गुण त्या ठिकाणी मी गाईन. बरं, मागणाऱ्याचे बी त्या ठिकाणी महाराजांनी 4 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये थोडक्यात आपण त्यावर चिंतन करून आपण त्या ठिकाणी समारोपाकडे जाणार आहोत. कारण वेळ आपल्याकडे 15 मिनिटं शिल्लक आहे. या 15 मिनिटातच मी थांबणार आहे. खूप महत्वाचा त्या ठिकाणी वेळ आहे. महाराज म्हणतात या मागणाऱ्याचे सुद्धा 4 प्रकार. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे पामर, दुसरा प्रकार आहे विषयी, त्याच्या आणि असं पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार आहेत मागणाऱ्याचे. पामर आणि मुक्त देवाकडे काहीच मागत नाही. 4 प्रकारामध्ये पामर आणि मुक्त मागतात फक्त विषय आणि जिज्ञासू. तर पामरामध्ये कोण, पामरमध्ये ते पाहतात. थोडक्यात त्या ठिकाणी महत्वाचा विषय, पामर कोणाला म्हणायचं, विषय कोणाला म्हणायचं, जिज्ञासू कोणाला म्हणायचं आणि मुक्त कोणाला म्हणायचं. यामध्ये मी सांगितलं की पामर आणि मुक्त देवाला काही मागत नाहीत. पामर का मागत नाहीत, कारण ते देवच मानित नाहीत. विठाला विठाला ते देवच मानित नाही. ते देवाला मागण्याचा काही प्रश्न येतच नाही. देवाला मानितच नाही. आणि देवाला कोण मानित नाही, जे 5वीला फेल झाले असे देवाला मानित नाही. ज्याला काहीच कळत नाही, कोणतं शास्त्र वाचन केलं नाही, कसल्याच प्रकारचं चिंतन केलं नाही, कुठं त्या ठिकाणी त्याला यश प्राप्त नाही, ते मात्र देव नाही म्हणतात. देव नाही म्हणतात. ज्यांना काहीच कळतं, कोणतं शास्त्र वाचलं, काहीच नाही, जो कुठंच काही करू शकले नाही, 5वीला पास होऊ शकले नाही, तुम्ही देव नाही म्हणता. अहो, ज्या ठिकाणी चांद्रयान 3 यशस्वी झालं, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, चांद्रयान 3 यशस्वी झालं, परंतु यशस्वी होण्यापूर्वी जे काही शास्त्रज्ञ होते त्या सर्व शास्त्रज्ञांनी बालाजीला साकडं घातलं होतं, पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घातलं होतं.
अनेक देवदेवतांचा त्यांनी साकडं घातलं होतं, आशीर्वाद मागितला. देवा आमचे प्रयत्न तर आहेतच, भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज बॅकिंग अस, आमच्या पाठीमाग आहेच, आमच्या सर्व भारतीय आहेत, पण देवा तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. कोण म्हणतंय? शास्त्रज्ञ ज्यांनी चांद्रयान 3 यशस्वी केलं, असे शास्त्रज्ञांनी देवाकडे साकडं घातलं, देवा हे चांद्रयान 3 यशस्वी झालं पाहिजे. आणि सुदैवानं आपल्या सर्वांना ज्ञात आहे की चांद्रयान या चंद्राच्या कक्षेमध्ये यशस्वीरित्या स्थिर झालेला आहे, परंतु त्याच्या पाठीमागे देवांचा आशीर्वाद आहे. आणि जे इकडले सर्वसाधारण 5वीला नापास झाले देव नाही म्हणतात, ही त्या ठिकाणी फरक आहे. हे जे देव न मानणारे आहेत ते पामर आहेत, हे देवाकडे जातही नाहीत आणि देवाला काही मागत नाहीत, कारण त्यांचा देवावर त्या ठिकाणी विश्वास नाही. मग मागतं कोण? मुक्त सुद्धा काही मागत नाहीत. मुक्त का मागत नाहीत? मुक्त मागत नाहीत कारण मुक्त स्वतः देव अवस्थेलाच प्राप्त झालेले. मुक्त कोण आहेत? देव अवस्थेलाच प्राप्त झालेले आहेत, आणि देव कोणाला काय मागण्याची गरजच नाही, कारण हे जे काही सर्व आहे हे देवाचंच त्या ठिकाणी आहे, देवानंच निर्माण केलेलं आहे, म्हणून देवाला कोणीकडे काही मागायची गरज नाही. म्हणून त्या ठिकाणी पामर आणि मुक्त देवाला मागत नाहीत आणि विषयी मागतात. विषयी कोण? सर्वसाधारण देवाकडे सुख मागणारे, धनधान्य मागणारे, या व्यावहारिक भौतिक गोष्टी जे मागणारे ते विषयी. आणि महाराज म्हणतात जे देवाकडे मागतात परंतु देवासंबंधी आणि देवाची प्राप्तीसाठी मागतात त्यांना म्हणतात जिज्ञासू. आणि जिज्ञासू म्हणजे संत, आणि ते संत म्हणजे आपले नथुरामजी बाबा. आणि ते काय मागतात? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मग काय करीन? गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. आवडी हेची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. महाराज म्हणतात अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्तिवेन माय बापा. अधिक तुम्हाला काही मागणार नाही, फक्त काय द्या भाग, फक्त मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया स्तुती. महाराज म्हणतात फक्त तुमचं गुणनाम वर्णन करण्यापुरतं मला आणि शक्ती द्या, आशीर्वाद द्या, अशी सतत द्या त्या ठिकाणी. आणि संतांनी देवाकडे मागणी केलेली आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी हा संतांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे, या संतांच्या मार्गावर जर आपण पडलो, संतांच्या मार्गाचं जर आपण अनुसरण केलं तर महाराज म्हणतात तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कारण हा मार्ग दाखवत असताना संतांना काही सोपं नव्हतं. मोडोनिया नानामते तेती सिद्धांत सौरसू, निळामने ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. संत एकांती बैसले ज्ञानदृष्टी अवलोकिले, सिद्धांत काढिले निवडून ते एक श्रीहरीचे नाम. महाराज म्हणतात ते श्रीहरीचं नाम आहे आणि ते नाम आपण जर धारण केलं तर कसल्या प्रकारची कमतरता आपल्याला राहत नाही. आणि म्हणून देवाचं स्मरण त्या ठिकाणी आपण सतत करावं. विठाला विठाला.
योगायोगानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत महाराज म्हणतात. आणि एकदा का इथून गेलं की पुन्हा येण्याचं प्रयोजन नाही. कारण जे गेले महाराज म्हणतात ते परत कधी नाही आले. चालता वाट पुढे वाट ते चित्ती बहुत जण गेले नाही आले मागुती. महाराज म्हणतात जे गेले ते परत नाही आले. म्हणून या ठिकाणी आपण योगायोगाने एकत्र आलो आणि हा विरह त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून विरह होण्यापूर्वी आपण आपलं स्वहित करावं असं संतांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. बाबा उदाहरण देत असतात. पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्ठे लोटता पूर आदळे दूर होते खल्लाळी मनोनी नसावे अज्ञान. आपण सर्व या ठिकाणी योगायोगाने एकत्र आलेलो आहोत. सर्व नाते गुते योगायोगाने आपल्या या ठिकाणी जमलेले आहेत. परंतु एकदा का विरह झाला की मग मात्र पुन्हा त्या ठिकाणी भेटी नाही. म्हणून एक सुंदर कबीरदाजीचे एक वाक्य घेऊन या ठिकाणी मी थांबणार आहे. कारण आपल्याला आज दीपोत्सव साजरा करायचा आहे. बाबांच्या उपस्थितीत सर्वांना मेणबत्ती वाटण्याचं काम सुरू आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी मी थांबणार आहे. महाराज म्हणतात हा योग सुंदर आहे. आपल्या जीवनामध्ये आलेला सुंदर नदी आपल्या प्राप्त झालेला आहे. सुंदर त्या ठिकाणी सर्व परिस्थिती आहे. परंतु या परिस्थितीच्या स्वतःच्या कल्याणासाठी आपण उपयोग करून घ्यावा. कारण हे जीवन कसं आहे महाराज, हे जीवन असं आहे क्षण भंगूर नाही भरवसा फारे सावध थोडा माया आशा. कधी संपेल ते सांगता येणार नाही. पहा कशी अवस्था आहे. एका पाण्यामध्ये महाराज मासा आहे. माशाला बेडकानं पकडलेला आहे. बेडकाला सापानं पकडलेला आहे. सापाच्या पाठीमागं मोर आहे. मोराच्या पाठीमागं वाघ लागलाय. वाघाच्या पाठीमागं शिकारी आहे. शिकारीच्या पाठीमागं यम आहे. यमाच्या पाठीमागं देव आहे. आणि देवाला सुद्धा अवतार संपवावा. 3 लोक पर छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी. 3 लोक पर छत्र बिराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सुन भाई साधु रेत को न बिचारी. कहत कबीरा सुन भाई साधु रेत को न बिचारी. येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. देवाला सुद्धा जावं लागलं. आपलं काय खरंय, आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जावं लागणार आहे. कारण 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल की फाशी. पडे काल की फाशी. सगळ्यांना त्या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणून महाराज म्हणतात जाण्यापूर्वी आपल्या बरोबर शिदोरी घेऊन जायचं. आपल्याला शिदोरी म्हणजे पैसे नाही. शिदोरी पैसे नाही तर चांगलं संचित त्या ठिकाणी घेऊन जायचं आपल्याला. कारण आपल्याला इथून जायचं आहे. कारण घोडके पिंपरी जोगवाडा किंवा देवगाव हे आपलं गाव नाही. देश वेस नव्हे माझा सहज फिरत करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहील पाय डोळे म्हणता माझे देही कैसा मोकली. म्हणून महाराज म्हणतात तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. माता कहे बेटा मेरा है पिता कहे बेटा मेरा है. न माता जी का न पिताजी का ये तो जन्म देने का एक नाता है. पत्नी कहे पति मेरा है पति कहे पत्नी मेरी है. न पति का न पत्नी का ये तो शादी का एक नाता है. मामा कहे भांजा मेरा है मामी कहे भांजा मेरा है. न मामा जी का न मामी जी का